हॅलो फ्रेंड्स, प्रिवियस लेक्चरला आपण डिस्कस केलं होतं व्हेरियस डिसिप्लिन्स इन एर्गॉनॉमिक्स, ॲनाटॉमी, अँथ्रोपोमेट्री, फिजिओलॉजी, सायकोलॉजी, इंजिनिअरिंग आणि सिक्स्थ होतं इंडस्ट्रियल हायजीन. ओके, नेक्स्ट आता आपण बघणार आहे स्कोप ऑफ एर्गॉनॉमिक स्टडी. व्हॉट इज द स्कोप ऑफ एर्गॉनॉमिक स्टडी? ओके, anthropometry. Anthropometry means anthropometry means शरीर रचना किंवा मानव इन्फॉर्मेशन ऑन बॉडी साइज, field of movement, field of view, speed of response, etc. That is the anthropometry. Included in scope of ergonomic study. Design of man-machine system. Design of man-machine system. Man-machine interacts with each other. So, man-machine system design करना is very important for the organization, for the improving productivity, for the improving human behavior. So design of man machine system. Energy expenditure in hand and foot operations. Energy expenditure in hand and foot operations. आता आपण जे काही हँड किंवा फूट ऑपरेशन्स जे करणार आहे म्हणजे काय, एखादी बाईक चालवायची आहे, बाईक ड्राईव्ह करायची आहे, तर आपण काय करणार आहे, ती बाईक ड्राईव्ह करताना जे तुमच्याजवळ आता जसं डिझाईन केलेलं आहे, क्लच असेल किंवा ब्रेक असेल, ब्रेक पेडल असेल, ओके, हँडल असेल, ते सगळं कसं पाहिजे, त्यातून सॅटिस्फॅक्शन पाहिजे किंवा कम्फर्ट पाहिजे. हे कसं पाहिजे, कम्फर्ट पाहिजे. इट इज अ स्कोप ऑफ एर्गॉनॉमिक स्टडी. म्हणजे याच्या थ्रू आपण काय करणार, या एर्गॉनॉमिक स्टडीमध्ये याचा आपण स्टडी करणार आहे. डिझाईन ऑफ कंट्रोल्स. मग कंट्रोल्स कोणकोणते यूज करणार आहे आपण? 4 व्हीलर आहे, त्याच्यामध्ये असणारं ब्रेक्स, क्लच, ॲक्सेलेटर, ओके, हे जे आहे हे काय आहे, कंट्रोल पॅनल आहेत, कंट्रोल्स आहेत. याच्या थ्रू आपण काय करतो आहे, त्या 4 व्हीलरला काय करतो आहे, कंट्रोल करतो आहे. म्हणजे त्याचं डिझाईन, त्याचं स्टडी इकॉनॉमिकमध्ये आहे. डिझाईन ऑफ हँड लिव्हर्स अँड हँड व्हील्स. आपला जो स्टिअरिंग आहे, हँडल आहे, हातामध्ये असणारं गिअर अरेंजमेंट आहे, तर त्याचं पण डिझाईन आपण इकॉनॉमिक स्टडीमध्ये करतो, म्हणजे त्याचा स्टडी करतो आहे. डिझाईन ऑफ डिस्प्ले. द डिस्प्ले म्हणजेच काय, आता आपल्याला बघा डिजिटल डिस्प्ले आलेला आहे, स्पीड किती आहे, किती किलोमीटर आपण जात आहे, हे सर्व जे कळतं आहे, म्हणजे त्याचा डिस्प्लेच आपण स्टडी करणे, त्याचा डिझाईन करणे, याच्यामध्ये स्कोप ऑफ एर्गॉनॉमिक स्टडीमध्ये आहे. ओके, हे इन्क्लुडेड आहे. ओके, लेआउट ऑफ इन्स्ट्रुमेंट, डायल्स अँड डिस्प्ले panels for accurate perception by the operators. याचा लेआउट बनवणे. ओके, डिझाईन ऑफ वर्कप्लेस. डिझाईन ऑफ वर्कप्लेस म्हणजे वर्कप्लेसचं डिझाईन करणे, म्हणजे तिथं दॅट इज द लाइटिंग, नॉईज अँड क्लायमॅटिक कंडिशन्स इन मशीन इन्व्हायरमेंट. त्या इन्व्हायरमेंटमध्ये असणारं लाइटनिंग, नॉईज, टेम्परेचर, क्लायमॅटिक कंडिशन्स, ह्युमिडिटी वगैरे हे सर्व जे आहे ते काय करणार आपण याच्यामध्ये डिझाईन करणार आहे किंवा त्याचा स्टडी करणार आहे. कंट्रोल ऑफ फिजिकल वर्कलोड. कंट्रोल ऑफ फिजिकल वर्कलोड. आता जसं तुमचं इन्व्हायरमेंट आहे तसं आपण काय करायला पाहिजे, फिजिकल वर्कलोड ॲप्लाय केला पाहिजे. ओके, जर हॉट एन्व्हायरमेंट असेल तर फिजिकल वर्कलोड जो आहे तो रिड्यूस केला पाहिजे, वर्कलोड जो आहे तो रिड्यूस केला पाहिजे. आणि प्रॉपर तुमची क्लायमॅटिक कंडिशन आहे त्या मशीन इन्व्हायरमेंटमध्ये, तर काय करायला पाहिजे, फिजिकल वर्कलोड जो आहे तो कसा पाहिजे, प्रॉपर दिला पाहिजे. ओके, म्हणजे कमी पण नाही आणि जास्त पण नाही, प्रॉपर दिला पाहिजे. ओके, ॲक्सिडेंट, फटीग अँड सेफ्टी. रिड्यूस ॲक्सिडेंट. रिड्यूस म्हणण्यापेक्षा इलिमिनेट ॲक्सिडेंट. ॲक्सिडेंट होता कामा नाही. म्हणजे फटीग म्हणजे फिजिकली, मेंटली
कसं पाहिजे, वर्कर कसा पाहिजे, सॅटिस्फाईड पाहिजे, कम्फर्ट पाहिजे काम करण्यासाठी. ओके. अँड सेफ्टी, आणि त्याला सेफ्टी सर्व काही प्रोव्हाइड केलं पाहिजे. ओके. ऑब्जेक्टिव्ज, दॅट इज ऑब्जेक्टिव्ज ऑफ एर्गोनॉमिक स्टडी. त्याचा एर्गोनॉमिक स्टडीचा ऑब्जेक्टिव्ज काय काय आहेत? प्रायमरी ऑब्जेक्टिव्ज टू इम्प्रूव्ह ह्युमन बिहेवियर. टू इम्प्रूव्ह ह्युमन बिहेवियर म्हणजेच काय, वर्करचा जो बिहेवियर आहे, त्याची मेंटॅलिटी, त्याची काम करण्याची पद्धत, किंवा त्याचं जे एक त्याचा फटीक रिड्यूस करणे, कमी करणे, वर्कलोड रिड्यूस करणे, फिजिकल वर्कलोड ज्या त्या क्लायमॅटिक कंडिशननुसार, त्याच्यामुळे काय होणार आहे, त्याचा बिहेवियर जो आहे तो बिहेवियर इम्प्रूव्ह होणार आहे. सेकंडरी ऑब्जेक्टिव्स काय काय बघा. इट हेल्प्स टू स्टडी मॅन मशीन रिलेशनशिप. मॅन मशीन रिलेशनशिपचं काय करणं, आपण स्टडी करण्यासाठी याचा हेल्प होतो. इट टेक केअर ऑफ द फॅक्टर लाईक फिजिकल अँड मेंटल स्ट्रेंथ्स. म्हणजेच काय, वर्करचा फटीग रिड्यूस केल्यानंतर त्याची मेंटॅलिटी किंवा काम करण्याची जी त्याची उत्सुकता असणार आहे ती इम्प्रूव्ह होणार आहे. फिजिकली आपण त्याचं म्हणजे केअर घेणं गरजेचं आहे. म्हणून त्यासाठी आपल्याला एर्गोनॉमिक स्टडी करणं गरजेचं आहे. इट हेल्प्स टू मिनिमाइज द रिस्क ऑफ इंजुरी. म्हणजेच काय, एखादं काम म्हणजे आपण म्हणतोय बघा, म्हणजे एखादं काम म्हणून करणे, किंवा त्याला जे जमत नाही किंवा करतो म्हणून करणे, अशा गोष्टी काय करणे, इलिमिनेट करणे, मिनिमाइज करणे. त्याच्या थ्रू काय होऊ शकतं, इंजुरी होऊ शकते. म्हणजे रिस्क ऑफ इंजुरी, रिस्क घेतल्यानंतर इंजुरी होणे किंवा ॲक्सिडेंट होणे, ह्या गोष्टी करणे टाळणे. टू इम्प्रूव्ह द डिझाईन ऑफ मशीन. म्हणजेच काय, याच्यामध्ये मशीनचं डिझाईन इम्प्रूव्ह करणे, त्याच्यामध्ये काय करणे, रिसर्च करणे किंवा डेव्हलप करणे. का तर त्या वर्क थ्रू काय होणार आहे, एक वर्करला सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे. म्हणजेच काय, आपण मॅन्युअली लेथ हँडल करत होतो, त्यात ऑटोमॅटिक लेथ आली, त्यानंतर CNC आलं, त्यानंतर VMC आलं, HMC आलं. ओके. त्याच्या थ्रू काय झालं, आपण फक्त प्रोग्राम फिट करायचा आणि काय करायचं, त्याला प्रोग्राम दिल्यानंतर काय होणार आहे, ते मशीन जे आहे ते वर्क ऑटोमॅटिकली करणार आहे. म्हणजे त्यामध्ये काय झाली, डेव्हलपमेंट झाली. म्हणजे तसंच डिझाईन ऑफ मशीन, इम्प्रूव्हमेंट ऑफ डिझाईन ऑफ मशीन. इट हेल्प्स टू इम्प्रूव्ह वर्क एन्व्हायरमेंट. वर्क एन्व्हायरमेंट जे आहे ते इम्प्रूव्ह करणे, त्याच्यासाठी हा एक हेतू आहे एर्गोनॉमिक स्टडीचा. रिलायबिलिटी सेफ्टी कॅन बी इम्प्रूव्ड. म्हणजेच काय, जी रियालिटी आहे काम करायची, म्हणजेच काय, स्टँडर्ड टाईम इतका आहे, तर त्या स्टँडर्ड टाईममध्ये ते काम झालं पाहिजे. आणि सेफली, विदाऊट एनी रिस्क, विदाऊट एनी ॲक्सिडेंट, विदाऊट फटीग, विदाऊट मेंटली हॅरॅश, या सगळ्या बाबी सोडून काय झालं पाहिजे, आपण सेफ्टी प्रोव्हाइड केलं पाहिजे, किंवा ते काम झालं पाहिजे, ते वर्क झालं पाहिजे. दॅट इज द ऑब्जेक्टिव्ज ऑफ एर्गोनॉमिक स्टडी. ॲक्टिव्हिटीज ऑफ एर्गोनॉमिक्स. आता ॲक्टिव्हिटीज काय आहेत, टू डेव्हलप द मोस्ट कम्फर्टेबल वर्किंग कंडिशन्स फॉर द वर्कर विथ रिस्पेक्ट टू लाइटनिंग, climate, ventilation, noise level, temperature, humidity. Most comfortable of working conditions for the worker. म्हणजेच काय, वर्करला कम्फर्ट कंडिशन प्रोव्हाइड करणे, याच्या थ्रू आपण ॲक्टिव्हिटी करतो एर्गोनॉमिक्स थ्रू. टू रिड्यूस द फिजिकल वर्कलोड इन हॉट एन्व्हायरमेंट्स. जितकं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फिजिकल वर्कलोड रिड्यूस करायचा, कधी, पर्टिक्युलर हॉट एन्व्हायरमेंट्स. टू इम्प्रूव्ह वर्किंग postures and reduce the effort of certain movement. To facilitate psychosensorial functions in reading instrument display. म्हणजे एखादा डिस्प्ले आहे, डिस्प्ले कसा पाहिजे, क्लिअर पाहिजे, की त्यामध्ये कळलं पाहिजे की आता आपल्याला मशीन कसं कंट्रोल करायला पाहिजे. ओके. नेक्स्ट, टू मेक द हँडलिंग ऑफ मशीन लिव्हर्स अँड कंट्रोल्स easier.
म्हणजे काय पाहिजे, जे कंट्रोल्स आहेत ज्याच्या थ्रू आपण कंट्रोल करणार आहेत. कंट्रोल्स म्हणजेच काय, लिव्हर म्हणजेच काय, आता आहे का, लिव्हर, गिअर, हे जे आहे, ब्रेक, क्लच, ॲक्सिलेटर, हे जे कंट्रोल्स आहेत ते कशी पाहिजेत, इझिली हँडल करता आली पाहिजेत, इझिली हँडल करता आली पाहिजेत. टू मेक बेटर यूज ऑफ स्पॉन्टेनियस अँड स्टॅटोटाइप्ड reflexes, to avoid efforts required for recalling unnecessary information. अननेसेसरी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्यासाठी कॉलिंग करणं अवॉइड केलं पाहिजे, अवॉइड केलं पाहिजे. ओके, ह्या काय ॲक्टिव्हिटीज ऑफ एर्गोनॉमिक्स आहेत, ॲक्टिव्हिटीज ऑफ एर्गोनॉमिक्स. ओके, नेक्स्ट, use of ergonomics to improve productivity. Use of ergonomics to improve productivity. Productivity is a powerful tool to improve the standard of living of people and to enhance the quality of work life. Productivity is the powerful tool to improve the standard of life or work life, quality of work life. कारण प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज झाली तर ऑब्व्हियसली काय होणार, म्हणजे सगळं जे आहे प्रोडक्टिव्हिटीवर डिपेंड आहे. म्हणजेच काय, त्याचा प्रॉफिट वाढणार आहे, प्रोडक्टची कॉस्ट कमी होणार आहे, प्रोडक्टची क्वालिटी वाढणार आहे. हे सगळं काय आहे, म्हणजे जर ह्युमनचा बिहेवियर म्हणजे मॅन मशीन सिस्टीम जी आहे, रिलेशनशिप जी आहे ती इम्प्रूव्ह जर केली तर काय होणार, प्रोडक्टिव्हिटी वाढणार आहे. ओके, त्याच्यामध्ये बघा, ergonomics increases the productivity by following measures. First one is the improved working conditions. Improved working conditions. Ergonomics provides improved and optimum working conditions so as to channelize the energy, capability and skills of the workers into constructive and productive work. म्हणजेच काय करणार आहे आपण, जर वर्कप्लेस अँड सराउंडिंग एन्व्हायरमेंटल कंडिशन्स इम्प्रूव्ह केली तर काय होणार आहे, प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होणार आहे, प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होणार आहे. त्याच्यासाठी यूज इर्गॉनॉमिक्स स्टडीचा करायचा आहे. म्हणजेच इर्गॉनॉमिक्स प्रोव्हाइड करणार आहे वर्किंग कंडिशन्स, इम्प्रूव्ड वर्किंग कंडिशन्स. ओके, नेक्स्ट वन इज द इम्प्रूव्ह बिहेवियर अँड इन्क्रीज मोरल ऑफ वर्कर. इम्प्रूव्ह बिहेवियर अँड इन्क्रीज मोरल ऑफ वर्कर म्हणजे वर्किंग कॅपॅबिलिटी जी आहे, वर्किंग कॅपॅबिलिटी किंवा वर्करचा बिहेवियर, काम करण्याच्या बाबतीतचा वर्करचा बिहेवियर जो आहे तो काय करणार आहे, आपण इम्प्रूव्ह करणार आहे. एर्गोनॉमिक्स एम्स टू इम्प्रूव्ह द बिहेवियर अँड टू इन्क्रीज द मोरल ऑफ मॅन ड्युरिंग वर्किंग बाय द मोस्ट सुटेबल यूज ऑफ हिज फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स अलॉंग विथ फिजिओलॉजिकल अँड सायकोलॉजिकल कॅपॅबिलिटीज. फिजिकली अँड सायकोलॉजिकली काय पाहिजे, कम्फर्ट पाहिजे वर्कर. फिजिकली आणि सायकोलॉजिकल काय पाहिजे, वर्कर हा कम्फर्ट पाहिजे काम करण्यासाठी. ऑप्टिमायझेशन ऑफ मॅन मशीन इंटरफेस. ऑप्टिमायझेशन ऑफ मॅन मशीन इंटरफेस. एर्गोनॉमिक्स इज कन्सर्न्ड विथ ऑप्टिमायझिंग द ओव्हरऑल अँड डिटेल्ड डिझाईन ऑफ कंट्रोल्स. Detailed design of controls, operations and maintenance interfaces between man and machines in both working conditions. मॅन आणि मशीन यांचं वर्क करताना काय होणार, सुरुवातीलाच मी सांगितलं काय, मॅन आणि मशीन यांची रिलेशनशिप कशी पाहिजे, क्लोज रिलेशनशिप पाहिजे. इझिली सर्व काही गोष्टी ऑपरेट करता आल्या पाहिजेत किंवा कंट्रोल करता आल्या पाहिजेत, कंट्रोल करता आल्या पाहिजेत. कारण त्यांचा इंटरफेस जो आहे तो प्रत्येक वेळी येणार असतो, प्रत्येक वेळी येणार असतो. जिथे कंट्रोल सिस्टीम जी आहे त्याच्यामधली ऑपरेशन्स किंवा मेंटेनन्स नेहमी त्यावेळी काय होणार आहे, इंटरॅक्ट होणार आहे मॅन आणि मशीनमध्ये. सो त्याला काय पाहिजे, ऑप्टिमायझेशन लेवल पाहिजे, ऑप्टिमम लेवल पाहिजे जे आपण डिझाईन करणार आहे त्यासाठी. म्हणजे इझिली काय करता आलं पाहिजे आपल्याला, वर्करला काय करता आलं पाहिजे, ते कंट्रोल करता आलं पाहिजे किंवा ऑपरेट करता आलं पाहिजे. इंटिग्रेशन ऑफ मॅन मशीन विथ वर्कप्लेस. मॅन अँड मशीन इंटरफेस
simultaneously with the workplace and surrounding environment, which improves the efficiency and reliability of work. मॅन आणि मशीन सायमल्टेनियसली काय होतात, इंटरॅक्ट होत असतात, इंटरफेस होत असतात वर्किंग कंडिशनच्या वेळी, म्हणजे वर्किंगच्या वेळी. ओके, त्यावेळी काय पाहिजे, जी इफिशियन्सी आहे ती इफिशियन्सी इम्प्रूव्ह झाली पाहिजे, रिलायबिलिटी इम्प्रूव्ह झाली पाहिजे ऑफ वर्क, रिलायबिलिटी इम्प्रूव्ह झाली पाहिजे. ऑप्टिमम डिझाईन ऑफ मशीन्स अँड इक्विपमेंट फॅसिलिटीज. Optimum design of machines and equipment facilities. The machines, equipment, facilities, etc. are designed by considering human health, capability, and efficiency, which provide comfort and safety to workers and operators. मशीनचं डिझाईन जे आहे किंवा इक्विपमेंट फॅसिलिटी ज्या आहेत त्या कशा पाहिजेत, सुटेबल पाहिजेत, सुटेबल फॉर दी वर्क करण्यासाठी सुटेबल पाहिजेत. म्हणजेच काय, एखादं एक्झाम्पल आपण जर बघायचं म्हणलं तर आपण वर्क करावं लिहित मशीनवर आणि आपल्याला अधूनमधून त्याला काय करावं लागतं, इन्स्पेक्ट करावं लागते, चेक करावं लागते. आणि जर आपण व्हर्नियर कॅलिपर वापरत असेल तर ते आपण चेक करण्यासाठी आपल्याला इझिली आपल्याला ते अवेलेबल व्हावं अशा ठिकाणी पाहिजे, म्हणजे कुठंतरी त्या मशीनच्या जवळ पाहिजे. जर आपल्याला ते व्हर्नियर कॅलिपर आणायसाठी आपल्याला स्टोअरमध्ये जावं लागत असेल किंवा या एका वर्कस्टेशनपासून दुसऱ्या वर्कस्टेशनला जावं लागत असेल तर ते काय आहे, कम्फर्ट नाही आहे, ते काय आहे, कम्फर्ट नाही आहे. ओके, म्हणजेच काय पाहिजे, ते कम्फर्ट पाहिजे, कम्फर्ट अँड सेफ्टी टू वर्कर्स अँड ऑपरेटर्स. इफेक्टिव्ह प्लांट युटिलायझेशन, इफेक्टिव्ह प्लांट युटिलायझेशन. आता याच्यामध्ये बघा, एर्गोनॉमिक्स हेल्प्स टू इन्क्रीज द इफेक्टिव्ह प्लांट युटिलायझेशन विच ऑल्सो इन्क्रीजेस प्रोडक्टिव्हिटी. प्लांट युटिलायझेशन म्हणजेच काय, त्याचा जो लेआउट आहे, लोकेशन ऑफ वर्क स्टेशन्स जे आहेत ती कशी पाहिजेत, सुटेबल पाहिजेत, सुटेबल फॉर दी सिक्वेन्शियल वर्क, सिक्वेन्शियल वर्क. एखाद्या सिक्वेन्शियल वर्क करण्यासाठी त्याचं वर्क स्टेशनचं जे लोकेशन आहे ते कसं पाहिजे, प्रॉपर पाहिजे, प्रॉपर पाहिजे. त्याच्या थ्रू काय करणार आहे आपण, त्याचा इफेक्ट जो आहे तो प्रोडक्टिव्हिटीवर पडणार आहे, त्याचा इफेक्ट जो आहे तो प्रोडक्टिव्हिटीवर पडणार आहे. म्हणजे जो टाईम वेस्टेज आहे, आयडल टाईम आहे, तो आयडल टाईम काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे, आयडल टाईम जो आहे तो रिड्यूस होणार आहे. ओके, लास्ट, फटीग रिडक्शन, फटीग रिडक्शन. एर्गोनॉमिक्स रिड्यूसेस द फिजिकल अँड मेंटल स्ट्रेन ऑर फटीग टू एम्प्लॉईज. एर्गोनॉमिक्स रिड्यूसेस द फिजिकल अँड मेंटल स्ट्रेन. आणि इकॉनॉमिक्स थ्रू काय करणार आहे आपण, फिजिकल आणि मेंटली जो स्ट्रेन आहे तो काय करणार आहे, रिड्यूस करणार आहे. म्हणजे त्याचा जो त्रास आहे वर्करचा तो काय करणार आहे, आपण रिड्यूस करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्याची कॅपॅबिलिटी आणि रिलायबिलिटी ऑफ वर्क हे काय करणार आहे, इम्प्रूव्ह करणार आहे. हे काय करणार आहे, इम्प्रूव्ह करणार आहे. त्याचं ह्युमन बिहेवियर काय करणार आहे, इम्प्रूव्ह करणार आहे, इम्प्रूव्ह करणार आहे. मोरल ऑफ वर्कर्स, इन्क्रीजेस मोरल ऑफ वर्कर्स. वर्करचा जो काम करण्याचा स्टॅमिना किंवा त्याचा जो उत्सुकता ती काय करणार आहे, आपण त्याला मोटिवेट करणार आहे, त्याला काय करणार आहे, मोटिवेट करणार आहे ते काम करण्यासाठी. आणि ते विदाऊट क्वालिटी कॉम्प्रोमाइज और प्रोडक्टिव्हिटी कॉम्प्रोमाइज. म्हणजे त्याच्यामध्ये प्रोडक्टिव्हिटी किंवा क्वालिटीमध्ये आपण कॉम्प्रोमाइज न करता आपण काय करणार आहे, त्याचा फटीग किंवा मोरल किंवा बिहेवियर आपण काय करणार आहे, इम्प्रूव्ह करणार आहे. आता बेनिफिट्स काय आहे त्याचे एर्गोनॉमिक्सचे, हायर प्रोडक्टिव्हिटी, मोर द ह्युमन कम्फर्ट, लेस द फटीग टू ऑपरेटर, बेटर डिझाईन ऑफ मशीन्स, increased safety, better integration of man-machine system, reduced labor turnover. Okay, that is the benefits of ergonomics. Next, man-machine relationship. The fundamental concept in ergonomics or human engineering is the system. The fundamental concept in ergonomics or human engineering is the system.
Machine itself has a separate identity in machine design, however it cannot perform well without man. म्हणजेच काय, विदाउट मॅन मशीन काय करू शकत नाही, परफॉर्म करू शकत नाही. जरी ऑटोमॅटिक मशीन असेल किंवा काय असेल तरी त्याला मॅन मशीन रिलेशनशिप ही इम्पॉर्टंट आहे. Man machine system or relationship can be defined as combination of the one or more human beings and one or more physical components interacting to bring desired output from given interacting to bring about some desired output from given inputs. One or more human beings and one or more physical components interacting to bring desired output from the given input. आता याच्यामध्ये बघा, आपण मशीनला इनपुट देणार आहे आणि त्याच्या थ्रू काय करणार आहे, डिझायर्ड आउटपुट आपण मिळवणार आहे. इनपुट कोण देणार आहे, मॅन देणार आहे. वर्क कोण करणार आहे, मशीन करणार आहे. ते मशीन ऑपरेट कोण करणार आहे, मॅन करणार आहे. आउटपुट कोण बाहेर करणार आहे, मशीन करणार आहे. म्हणजेच काय, मॅन मशीन रिलेशनशिप इज द क्लोज्ड लूप सिस्टीम. मॅन थ्रू काय झालं, आता याच्यामध्ये बघा, मॅन सी दिस फिगर, मॅन करेक्टिव्ह ॲक्शन, मशीन कंट्रोल, मशीन इन्फॉर्मेशन डिस्प्ले, इन्फॉर्मेशन रिसेप्शन, पुन्हा मॅन. ओके, ही काय आहे, क्लोज्ड लूप सिस्टीम आहे. इट इज द क्लोज्ड लूप सिस्टीम. वर्कर थ्रू काय होणार आहे, करेक्टिव्ह ॲक्शन. म्हणजेच काय, मशीनकडून जे तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड होणार आहे, ज्या ठिकाणी कंट्रोल करायचं आहे, ज्या ठिकाणी ऑपरेशन स्टार्ट करायचं आहे, ऑपरेशन स्टॉप करायचं आहे, ते जे आहे ती मशीनकडून काय होणार आहे, इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड केली जाणार आहे. आणि त्या थ्रू वर्कर काय करणार आहे, त्यावर करेक्टिव्ह ॲक्शन घेणार आहे. करेक्टिव्ह ॲक्शन घेणे म्हणजेच काय, त्याला मशीन कंट्रोल करणे. परत मशीन काय करणार आहे, डिस्प्लेला इन्फॉर्म करणार आहे. डिस्प्लेवर काय करणार आहे, तुम्हाला इन्फॉर्म करणार आहे. आता एखादं वॉशिंग मशीन आहे, एक्झाम्पल, एखादं वॉशिंग मशीन आहे, तर ते वॉशिंग मशीन ऑन कोण करणार आहे, वर्कर म्हणजे मॅन करणार आहे. त्याच्या थ्रू आपण काय करणार आहे, करेक्टिव्ह ॲक्शन म्हणजेच काय, आपल्याला प्रोग्राम स्टार्ट करायचा आहे तर प्रोग्राम स्टार्ट करणार आहे. ओके, त्यानंतर तो प्रोग्राम कोणत्या लेवलला आपण ठेवायचा आहे, वॉटर लेवल किती ठेवायचे आहे, किती मिनटं वेळ घेणार आहे, ते काय करणार, तुम्हाला मशीन डिस्प्लेवर दाखवणार आहे. आणि त्या थ्रू आपण काय करणार आहे, त्याला ऑपरेट करणार आहे, म्हणजे कंट्रोल करणार आहे. दॅट इज द क्लोज्ड लूप सिस्टीम. आणि मशीन जे टायमिंग संपल्यानंतर, वॉशिंग मशीनचं टायमिंग संपलं, सगळे जे कपडे आहेत ते वॉश झालेले आहेत. ओके, त्यानंतर काय होणार आहे, ते एंड काय दाखवणार डिस्प्लेवर, एंड. त्यावेळी आपण काय करणार आहे, बटन ऑफ करून एंड करणार आहे. म्हणजेच काय, ही क्लोज्ड लूप सिस्टीम आहे. याच्यात फीडबॅक इज प्रेझेंट इन दिस सिस्टीम. फीडबॅक आहे, आउटपुट येणार आहे, इनपुट आहे, मॅन मशीन आहे. ओके, सो दिस इज द क्लोज्ड लूप सिस्टीम. क्लासिफिकेशन ऑफ मॅन मशीन सिस्टीम: मॅन्युअल सिस्टीम, मेकॅनिकल सिस्टीम, ॲटोमॅटेड सिस्टीम. आता मॅन्युअल सिस्टीममध्ये, अ मॅन्युअल सिस्टीम consists of hand tools and other aids which are coupled by a man who controls the operation. Operators use their own physical energy as the power source. म्हणजे याच्यामध्येच काय आहे, मॅन्युअल सिस्टीममध्ये ऑपरेटर काय करतो, स्वतःची फिजिकल एनर्जी यूज करतो. मेकॅनिकल सिस्टीम, इट इज द सेमी ऑटोमॅटिक सिस्टीम. It is generally designed to carry out some same functions with little variation. Power provided by the machine. Function of operators is mainly to control the functions performed by the machine
with the help of controlling device provided on the machine. That is a mechanical system. Automated system, where the system is fully automated. System is fully automated. It performs all operational functions without human intervention. म्हणजेच काय करतं, इथं मशीन जे आहे ते सर्व काही विदाउट ह्युमन इंटरव्हेन्शन ती ऑपरेशन करतं. ऑपरेशन म्हणजे फुल्ली ऑटोमेटेड. बट काय ऑटोमेटेड सिस्टम रिक्वायर्स मॅन टू इन्स्टॉल प्रोग्राम अँड मेंटेन द सिस्टीम. मॅन थ्रू काय केलं जातं आहे, प्रोग्राम इन्स्टॉल केला जातो आहे आणि ती सिस्टीम मेंटेन करण्याचं काम मॅन करतो. पण ऑपरेशन जे आहे ते मशीन करतं. दॅट इज द ॲटोमेटेड सिस्टीम. दॅट इज द ॲटोमेटेड सिस्टीम. ओके, थँक्यू फ्रेंड्स. नेक्स्ट लेक्चर आपण बघणार आहे अँथ्रोपोमेट्री. नेक्स्ट लेक्चर.